हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहेत तुम्ही सगळे? आज मी आहे ना मँगलोर बन्सची रेसिपी घेऊन आली आहे. खूप मस्त हे सॉफ्ट आणि स्वीट बन्स फ्लफी लागतात, खायला खूप यमी लागतात. ही साऊथ इंडियन रेसिपी आहे. तर चला मग बघूया ही रेसिपी कशी करायची. तर इथे मी 2 वेलची केळी घेतली एका बाउलमध्ये आणि ते मी मॅश करून घेते. तुम्ही आहे ना नॉर्मल बनाना पण घेऊ शकता. आता आपण ह्याच्यामध्ये आवडीनुसार साखर घालूया. तर इथे मी 4 टेबलस्पून एवढी साखर घेतलेली आहे, कारण काय वेलची बनाना एवढे स्वीट नसतात. हे सगळं मिक्स करून घेऊया व्यवस्थित. आता आपण ह्याच्यामध्ये अर्धा वाटी दही घालायचं आहे. मस्त फेटून घ्यायचं आहे, म्हणजे साखर व्यवस्थित मेल्ट झाली पाहिजे. त्याच्यामध्ये 2 चिमूटभर आपल्याला इथे सोडा खायचा घालायचा आहे आणि थोडंसं मीठ आपल्याला टेस्टसाठी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि मस्त मिक्स करून घ्यायचं आहे. आता मी याच्यामध्ये जिरं अर्धा चमचा आणि अर्धा चमचा बडीशेप घेतली आहे. ती मस्त वाटून ह्याच्यामध्ये ॲड करते, मिक्स करून घेते. याचा फ्लेवर खूप छान लागतो. आता मी इथे 1 कप मैदा घेतला आहे. हळूहळू आपण तो ह्याच्यामध्ये ॲड करूया आणि मस्तपैकी एक असा फ्लफी बॅटर बनवून घेऊया. मी ना इथे मऊ मऊ असं सॉफ्ट पीठ मळून घेणार आहे आणि ह्याला 1 तासासाठी आपल्याला रेस्ट करायला ठेवायचं आहे. तुमच्याकडे जर जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ पण ठेवलं तर अजून हे बन्स खूप फ्लफी होतात. तर मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं तूप ॲड करते. तुपाने ह्याची टेस्ट खूप छान लागते. खाताना जी टेस्ट येते मस्त लागते. मी एकदा मँगलोरमध्ये गेली होती फ्रेंडच्या लग्नासाठी आणि तिथे मी हे बन्स ट्राय केले होते. नाश्त्यामध्ये हे आम्हाला दिले होते तिथे आणि ते आम्हाला खरंच खूप आवडले होते. इथे मी अजून थोडंसं तूप ॲड करते, कारण पीठ थोडंसं हाताला चिकटते. आणि हे बघा असं पीठ आपलं रेडी झालेलं आहे. याच्यावर झाकण ठेवायचं आणि 1 तासासाठी आपल्याला ह्याला रेस्ट करायला जायचं आहे, म्हणजे की आपले बन्स एकदम फ्लफी असे रेडी होतील. तर 1 तास झालेला आहे आणि बघा इथे पीठ पण चांगलं झालेलं आहे, मऊ मऊ आणि सॉफ्ट. तर हे बघा आता मी ना इथे एक पॉलिथिन घेते, म्हणजे एक दुधाचीच पिशवी घेतलेली आहे मी इथे. आणि हाताला आधी थोडंसं तेल लावा आणि मस्त वडे थापतो ना आपण तसे हे आपल्याला बन्सचे जे पीठ आहे ते थापून घ्यायचं आहे मस्तपैकी. जास्तही जाड आणि जास्तही पातळ असं नाही करायचं आहे. मीडियम आकारात तुम्हाला ह्याच्यामध्ये थापून घ्यायचे. आता बघा मस्त तेल मी गरम करायला ठेवलं आहे मीडियम फ्लेमवर. आणि हे बघा हे वडे आहे ना, हे जे बन्स आहेत ते मस्त आपण ह्याच्यात फ्राय करून घ्यायचे. दोन्ही साईडला एकदम असे ब्राऊन रंग येईपर्यंत आपल्याला मीडियम फ्लेमवर ह्याला फ्राय करून घ्यायचं आहे. नक्की फ्रेंड्स तुम्ही ही रेसिपी ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तर इथे माझे बन्स रेडी आहेत खाण्यासाठी. बघा किती छान वाटत आहेत, किती फ्लफी झाले आहेत. तर मी तुम्हाला ओपन करून पण दाखवते आतमध्ये कसे दिसत आहेत. हे बघा मस्त दिसत आहेत ना. तर नक्की रेसिपी ट्राय करून बघा. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझ्या व्हिडिओला. पुन्हा भेटूया माझ्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बघत राहा कल्याणी स्टाईल कुकिंग. थँक्स फॉर वॉचिंग.